शेतकरी आत्महत्या, फार्मर सुसाईड आजच्या 2020च्या टाइमला हा सगळ्यात क्रिटिकल इश्यू आहे फॉर इंडिया. पण तुम्हाला माहिती गाईज, या प्रॉब्लेमचा सोल्युशन काही एक्सटेंटवर 1820s मध्ये 200 वर्षा आधी एका जॉग्राफरने आधीच देऊन ठेवलेला आहे. येस, पण जर का तो आपण प्रॉपर रीड केला आणि जर का तो राईटली इम्प्लिमेंट केला तर खूप सारे आपल्या ऍग्रिकल्चरचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते 100% सॉल्व्ह होऊ शकतात. आजच्या या व्हिडिओज मध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की वॉन थ्युनेन ऍग्रिकल्चरल लोकेशन मॉडेल काय आहे. सो जॉइन मी अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला 100% इथे द क्रक्स ऑफ दिस थ्योरी, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग सगळंच येईल. ठीक आहे. सो 1826 मध्ये गाईज रशियामध्ये, ठीक आहे, दॅट मॉडर्न जर्मनी, देन यू विल फाइंड की इथे एक स्कॉलर होता, एक लँड ओनर होता. तिथे त्याला इस्टेट म्हटलं जातं. ठीक आहे, ते म्हटलं जायचं बेसिकली. सो त्या इस्टेटचा एक ओनर होता, जोहान हेनरिच वॉन थ्युनेन. ठीक, त्याची स्वतःच्या मालकीची एक लँड होती आणि त्याला त्या लँडवर एक्सपेरिमेंट करण्याची फार सवय होती. फाईन. मग त्यांनी असंच ऍग्रिकल्चर आणि व्हेरियस काय काय इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे इकॉनॉमिक ज्योग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने, ऍक्च्युली काय काय इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आहे याचा त्यांनी स्टडी करायला स्टार्ट केलं. अँड ही देन केम आउट विथ दी थ्योरी, ज्याला आपण म्हणतो वॉन थ्युनेन थ्योरी ऑफ ऍग्रिकल्चर लोकेशन. काय आहे या थ्योरीमध्ये, तर तो या थ्योरीमध्ये सांगतो हाऊ agriculture, its intensity, its nature, its productivity, its input supply and everything rather is affected by its location. Yes, so कसं ऍग्रिकल्चरचं नेचर आणि बिहेवियर त्याच्या लोकेशन सोबत चेंज होतं. आणि जर हाच जर का अंडरस्टँडिंग आपल्याला असेल गाईज, पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंटमध्ये ऍग्रिकल्चरल लॉ मेकर्सला, ऍग्रिकल्चरल स्कीम मेकर्स आणि पॉलिसी मेकर्सला, यू विल फाइंड फार एक्सटेंटवर आपण आजच्या कंटेम्पररी ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. बघा काय कसं. सो दिस ऍग्रिकल्चर लोकेशन थ्योरी ही काही बेस कॉन्सेप्टवर डिपेंड करते. इकॉनॉमिक रेंट, आपण याच्यामध्ये क्रॉप इंटेन्सिटी थ्योरी, क्रॉप रेंट थ्योरी, क्रॉप इंटेन्सिटी थ्योरी, ठीक आहे, अशा काही थ्योरीज बघणार आणि इकॉनॉमिक रेंटची कॉन्सेप्ट सुद्धा बघणार आहेत. बघा काय म्हणतोय की ही जी कॉन्सेप्ट आहे ती इकॉनॉमिक रेंट या मॉडर्न और क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्टवर डिपेंड करते. काय म्हणते इकॉनॉमिक रेंट ऍज अ कॉन्सेप्ट? ही जी कॉन्सेप्ट आहे ती इट सिम्पली बिलीव्स इन दिस फॅक्ट की बघा कोणत्याही एका लँड पार्सलवर, ठीक आहे, एक लँड पार्सल म्हणजे एक लँडचा ट्रॅक्ट असेल. सो दिस लँड पार्सल, लँड ट्रॅक्ट याला ऑपरेशनल राहण्यासाठी काहीतरी इन्कम जनरेट करणं मस्ट आहे. बरोबर आहे, राईट. की फॉर एक्झाम्पल एखादा जर का एखादी जमीन असेल किंवा फ्लॅट जरी असेल, काही कन्सिडर करू शकता तुम्ही, की या जर लँडला तुम्हाला ठेवायचं जरी असेल तरी इट शुड एबल टू जनरेट सम सॉर्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, प्रोडक्शन म्हणजे तो रेंट थ्रू असू शकतो किंवा तो गोडाऊन थ्रू असू शकतो किंवा यू विल फाइंड की त्याची काहीतरी युटिलिटी थ्रू तो जनरेट होऊ शकतो, व्हॉट एव्हर इट मे बी. तो त्याला काहीतरी मिनिमम एक प्रोडक्टिव्हिटी किंवा इन्कम तर जनरेट व्हायलीच पाहिजे. ठीक आहे, इन्कम. बट इन अडिशन टू दिस, राईट, बट इन अडिशन टू दिस यू विल फाइंड इकॉनॉमिक रेंट बिलीव्स इन की ही जी मिनिमम आहे त्याच्यापेक्षा प्लस, ठीक आहे, त्याच्यापेक्षा प्लस it must have some income productivity also. ठीक है, and that income productivity is basically what economic rent. Okay, आता बघा याला टेक्निकल टर्म मध्ये जर का तुम्हाला सांगायचं आहे, इट इज अ सरप्लस इन्कम. ठीक आहे, सरप्लस वे अबव, ठीक आहे, earned by a factor of production over and above the minimum required to keep it in current use. राईट, की जर त्याला समजा 100 रुपये जर का त्याला मेंटेनन्स आणि बाकीच गोष्टीलाच लागताय, तर हाऊ मच एक्स्ट्रा इट इज अर्निंग, दॅट इज व्हॉट द व्हेरी कॉन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक रेंट. आणि वॉन थ्युनेन वॉज ऑफ व्हेरी much vocal about that the agricultural productivity, its overall growth
is rather dependent on this factor, economic rent. If you able to increase the economic rent of that agricultural parcel or land, you will find की फार्मरची इन्कम सुद्धा वाढेल, बरोबर. आणि मग फार्मर सुसाईड काय होतील गाईज, ऑटोमॅटिकली वुड एबल टू रिड्यूस. डोंट यू फाइंड दॅट इज व्हेरी सिम्पल रिलेशनशिप, राईट. सो त्याचं क्लिअर म्हणणं होतं की जी लँड जेवढी रेंट जनरेट करेल, ठीक आहे, जो लँड पार्सल जेवढा रेंट जनरेट करेल त्याच्या अकॉर्डिंग त्या लँडचा युटिलिटी फॅक्टर सुद्धा डिपेंड करेल, है ना. आणि मग अकॉर्डिंगली फार्मर सुद्धा तिथे गोष्टी कल्टिवेट करणार. सो वॉन थ्युनेन बिलीव्ह लाईक द क्रॉप प्रोडक्टिव्हिटी अँड लँड यूज पॅटर्न चेंजेस, ठीक आहे. लँड यूज पॅटर्न चेंजेस म्हणजे लँडचा यूज कसा चेंज होतोय, देन वेन गो अवे फ्रॉम दी मार्केट. आणि म्हणून त्याचं म्हणणं असं होतं की दॅट इफ यू मूव्ह अवे फ्रॉम दी मार्केट यू विल फाइंड की इथून लँड यूज चेंज होतोय, है ना. लँडचा यूज म्हणजे काय, सिम्पली लँड कोणत्या पर्पज साठी यूज होते, का ती अर्बन पर्पज साठी होती, का ऍग्रिकल्चर साठी होती, का डेअरीसाठी होती, का फायरवूड आणि प्रोडक्शन साठी होतीये, और आय नो और व्हॉट सॉर्ट ऑफ नेचर फर्दर इट हॅज. हे सगळं डिपेंड करतं हाऊ मच इकॉनॉमिक रेंट दॅट लँड इज गोइंग टू ऑफर यू. जर ती जास्त रेंट देत असेल तर त्याचा यूज अकॉर्डिंगली असेल, जर ती कमी रेंट देत असेल तर त्याचा यूज सुद्धा अकॉर्डिंगली तसाच असता, ठीक आहे. सो फार्मर्स डिसिजन अकॉर्डिंग टू हिम, राईट, इज इक्वली डिपेंडंट ऑन इकॉनॉमिक रेंट. डोंट यू थिंक मग हीच कॉन्सेप्ट आपण आजच्या ऍग्रिकल्चरला डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकतो, है ना. बघा आता पुढे. सो मग आता या थ्वेरीसाठी त्यांनी काही अझम्पशन्स इमॅजिन केले, ठीक आहे. ऑब्वियसली गोष्ट आहे एखाद्या थ्वेरीसाठी, कारण रिअल टाइम मध्ये तिथे भरपूर लिमिटेशन्स असतात. सो काहीतरी तिथे अझम्पशन्स करणं मस्ट. आता इमॅजिन दिस इज व्हॉट ए मार्केट प्लेस, ठीक आहे. हा आहे एक मार्केट प्लेस जिथे तुम्हाला किंवा ऍग्रिकल्चरला त्याचा प्रोड्यूस सेल करायचा आहे. फाईन. मग आता हा जो मार्केट आहे हा फार युनिक मार्केट आहे जो वॉन थ्युनेनने कन्सिडर केला. तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये हे सगळे अझम्पशन्स आणि मग थ्वेरीज राईट करणं मस्ट आहे गाईस. काय हा जो मार्केट आहे, दिस मार्केट इज रादर व्हेरी रेअर, कारण हा आयसोलेटेड स्टेटमध्ये काय म्हणजे इट कम्प्राइजेस ऑफ दॅट रिजन जिथे तो आहे तिथे फक्त एकच मार्केट आहे आणि अन ऍग्रिकल्चरल हिंटरलँड, आणि तिथून ऍग्रिकल्चर हिंटरलँडला जो सप्लाय करण्यासाठी मार्केट आहे तो एकच आहे, हाच मार्केट आहे. फाईन, ठीक आहे. पहिला अझम्पशन. Second, the market receives goods only from the hinterland and the hinterland sells goods only to the market, right? So what sort of case is, if this is what a market receives goods from the hinterland and it will sell these goods only within the hinterland only. बघा या मार्केट वर रेस्ट्रिक्शन्स काय है ना. तो म्हणजे आज जसं आपण इंडिया आणि पाकिस्तान मध्ये किंवा इंडिया आणि युएस मध्ये ट्रेड करतो तसं एक्झॅक्टली हा केस इथे इमॅजिन्ड नाहीये. लिमिटेशन्सला मी तुम्हाला सायमल्टेनियसली एक्सपोज पण करतोय. बघा, द हिंटरलँड शिप्स द सरप्लसेस टू नो अदर मार्केट एक्सेप्ट दी सिटी, दॅट मीन्स दिस मार्केट, ठीक आहे, नॉट अदर दॅन दिस. पुढचं कंडिशन्स काय, देर इज ए होमोजिनस फिजिकल एन्व्हायरमेंट. होमोजिनस म्हणजे याच्या सराउंडिंगची जी लँड आहे ती युनिफॉर्म आहे, म्हणजे तिथे कुठे प्लेन आणि रिव्हर्स वगैरे स्ट्रक्चर नाहीये. सराउंडिंगचा हा जो सरफेस आहे हा सेम आणि इक्वल लेवलवर आहे. दॅट इज व्हॉट दिस फोर्थ अझम्पशन इज. फार्मर्स आर सेटल्ड इन द हिंटरलँड हु विश टू मॅक्झिमाइज दी प्रॉफिट. यस, याचा रेंट, इकॉनॉमिक रेंट याचा वाढवायचा आहे. दॅट इज व्हॉट इन द माइंड्स ऑफ दी farmer. Then that is clear. Then there is only one mode of transportation, ठीक आहे. 1826 ची थ्योरी आहे बघा, त्यांनी थोडंसं सिम्प्लिफाय केलंय आणि त्याचं म्हणणं आहे there is only one mode of transportation, that is हॉर्स वॅगन, ठीक आहे. हॉर्स वॅगन किंवा बुलक कार्ट आपण आपल्या केस साठी कन्सिडर करू शकतो, बट दॅट इज द ओनली वे. आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज डिरेक्टली प्रपोर्शनल, ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट गाईज लक्षात ठेवा फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आज सुद्धा आपल्याला मॅटर करते. कुठे दूर जायचं म्हटल्यावर आपण विचार करतो ना की कुठे जायचंय, त्याला ट्रॅव्हलिंग टाइम आणि चार्ज किती लागेल, राईट. सो इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी डिस्टन्स. सो जेवढा जास्त डिस्टन्स वाढेल तेवढा जास्त ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट पण वाढेल. दॅट इज दी
simple assumptions and propositions of it. This is very crucial aspect of Wonth-Union model. लक्षात ठेवा, and that is very much true. तुम्ही इथून तुम्हाला जर का महाराष्ट्र समजा भोपाळला जायचं आहे तर तो चार्ज कमी असेल ऑब्विसली दॅन दॅट ऑफ दिल्ली, है ना. सो मग ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही डिस्टन्सवर डिपेंड करते. फाईन, अजम्पशन्स कळाले तुम्हाला, हे अजम्पशन्स लिहायचे. ओके, आयसोलेटेड स्टेट, सिंगल मार्केट, होमोजिनस सरफेस आहे, फार्मर ट्राइंग टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट, ट्रान्सपोर्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस्ट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, ओनली वन मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. नेक्स्ट इंटेन्सिटी थ्योरी. आता अजम्पशन्स बघितले आपण, इकॉनॉमिक रेंटची कॉन्सेप्ट बघितली. नाउ द टाइम इज फॉर लुकिंग फॉर आर अंडरस्टँडिंग इंटेन्सिटी थ्योरी. आता काय म्हणते इंटेन्सिटी थ्योरी? that even if you consider that transportation cost varies with distance, fine, and economic rent varies with distance. बरोबर, कसा आता तर पुढे बघूयात आपण की लँडची जी प्रोडक्टिव्हिटी आहे आणि तिथून जो रेंट आपल्याला येणार आहे तो डिस्टन्स सोबत चेंज होत जाईल. दॅट इज फॉर शुअर. तुम्ही आज पण मार्केटमध्ये बघा, जर का एखादी मार्केटमध्ये तुम्हाला जागा घ्यायची, महाग असते, पण तेच थोडं सिटीच्या बाहेर जा, स्वस्त असते, शुअर, राईट. हीच कॉन्सेप्ट आहे ऍग्रिकल्चर लँड रेंट सोबत पण. फाईन. मग आता बघा, आता काय की त्याचं म्हणणं आहे की ड्यू टू राईज इन ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन इज मोस्ट सुटेबल नियर द सिटी सेंटर, राईट. नियर द सिटी सेंटर म्हणजे जो मार्केट असेल, दिस इज व्हॉट अ मार्केट, ठीक आहे. दिल्ली मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, ठाणे मार्केट असेल, किंवा न्यूयॉर्क मार्केट असेल, किंवा यू विल फाइंड प्रिटोरिया मार्केट असेल, ठीक आहे. कोणताही एक एक्झाम्पल यू मे कन्सिडर दॅट the intensity of cropping pattern is higher near to the market, and when you move away from the market, intensity of cultivation decreases. म्हणजे जर कमी इंटेन्सिटी ग्राफ वाईज जर का दिलं, इथे आहे बघा मार्केट, ठीक आहे, आणि हा इथे इंटेन्सिटी दाखवतोय, तर ऍग्रिकल्चर प्रोडक्शनची इंटेन्सिटी मार्केट आणि नियर बाय रिजनवर फार जास्त असेल आणि स्लोली आणि स्टडीली ही कमी होत जाईल अवे फ्रॉम द मार्केट. बरोबर, हा आहे इंटेन्सिटीचा ग्राफ जो कमी होतोय, ठीक आहे. म्हणजे काय की ऍग्रिकल्चरचा किती एक्सटेन्सिव्ह युज होतोय लँडचा, तो डिस्टन्स सोबत कमी 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 होत. फाईन, गेटिंग दिस आयडिया, ठीक आहे. मग आता दुसरा इंटेन्सिटी थ्योरीचा अजम्पशन प्रपोजिशन, की याचं परत असं म्हणणं आहे की कोणत्याही दोन क्रॉपला, ठीक आहे, कोणत्याही दोन कमोडिटीजला, कारण आपण ऍग्रिकल्चर बद्दल इथे बोलतोय, तर क्रॉप मोर अप्रोप्रिएट सुटेबल आहे, की कोणत्याही दोन क्रॉप्सला सेम इंटेन्सिटी अप्लाय होत नाही, इवन दो डिस्टन्स त्यांच्यामध्ये सेम असेल किंवा डिफरन्स. जसं फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर की सर मी इथे व्हीट कल्टिवेट करतोय, तर व्हीटला पण आणि राईसला पण इथून सेम डिमांड असणार, प्रोडक्टिव्हिटीची डिमांड आणि इंटेन्सिटीची डिमांड असेल या प्लेसवर? बिलकुल नाही. त्याचं क्लिअर म्हणणं आहे इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ फॅक्टर्स अँड द मोस्ट क्रुशियल फॅक्टर इज डिस्टन्स. ओके, अँड प्लस द डिमांड फॉर दॅट क्रॉप इन दी मार्केट. सो क्रॉप ए ला डिमांड जास्त असू शकते, क्रॉप बी ला डिमांड कमी असू शकते. सो मग त्याचं असं म्हणणं आहे की एक जो क्रॉप आहे समजा, हा याच डिस्टन्सवर झिरो होऊन जातोय, त्याची इंटेन्सिटी झिरो होती. म्हणजे हा मार्केट जर का असेल तर क्रॉप ए या लोकेशन या डिस्टन्सवर येईपर्यंतच त्याचा प्रोडक्टिव्हिटी इंटेन्सिटी झिरो होती, म्हणजे तो जास्त रेंट देत नाहीये. पण एक क्रॉप आहे की जो या डिस्टन्सपर्यंत तुम्हाला काहीतरी इकॉनॉमिक रेंट देतो, त्याच्यानंतर तो झिरो होतो. फाईन. सो त्याचं क्लिअर म्हणणं आहे की क्रॉप वाईज सुद्धा ही जी रेंटची कॉन्सेप्ट आहे किंवा इंटेन्सिटी आहे दॅट इक्वली व्हेरीज. ओके, मग आता इंटेन्सिटी थ्योरी. नेक्स्ट क्रॉप थ्योरी काय म्हणते? क्रॉप थ्योरी तो याचाच पार्ट आहे, ठीक आहे, वॉन्थ-युनियन मॉडेलचाच पार्ट आहे. देयर विल बी व्हेरिएशन इन द लँड यूज विथ डिस्टन्स अँड द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द व्हेरिएशन इन द लँड यूज पॅटर्न आर. ठीक आहे, मग लँड यूज पॅटर्नला कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल? लँड यूज पॅटर्न म्हणजे तुम्ही तिथे ऍग्रिकल्चर करताय की डेअरी करताय की तुम्ही फायरवूड प्रोडक्शन करताय की तुम्ही तिथे फॅलो लँड ठेवली आहे तर राईस प्रोडक्शन करताय, वीट प्रोडक्शन करताय, इंडस्ट्री, व्हॉट एव्हर इट मे बी अ केस, राईट. सो दॅट इट डिपेंड्स ऑन मार्केट प्राइस ऑफ पर्टिक्युलर क्रॉप. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इट मीन्स की किती आहे फॉर ए किलोमीटर, प्रोडक्शन कॉस्ट अँड यील्ड पर युनिट ऑफ लँड. बघा, जर तुम्ही इफ वी कन्सिडर इट फ्रॉम अग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्ह यू विल फाइंड की जेव्हा आपण प्रधानमंत्री राईट किसान सिंचन योजना सुद्धा बघतोय समजा,
मग इथे त्या क्रॉपला किंवा कुठे कुठे आपल्याला इरिगेशन किती इंटेन्सिटीचा द्यायचा आहे, दॅट इक्वली डिपेंड्स ऑन दिस क्रॉप थ्योरी, कारण हे फॅक्टर्स बघा तिथे अफेक्ट करतात. इनफॅक्ट या इंटेन्सिटी थ्योरीचा सुद्धा अप्लिकेशन कसा आहे, दॅट यू विल फाइंड की इंटेन्सिटी क्रॉप आहे. मग तुम्हाला जर एमएसपी मुळे राईस आणि व्हीटचं कल्टिवेशन फार जास्त झालंय, जो आता फार्मर प्रोटेस्ट आपण बघितलाय, मग तुम्हाला जर का व्हीटचं प्रोडक्शन कमी करायचंय किंवा एमएसपी डिमांडिंग क्रॉपचं प्रोडक्शन कमी करायचंय, यू कॅन यूज दिस इंटेन्सिटी थ्योरी ऑफ क्रॉप फॉर प्लॅनिंग इट अकॉर्डिंगली. मग तुम्ही काय करू शकता, मग तुम्ही अदरवाईज पल्सेसचं प्रोडक्शन कमी आहे, तुम्ही लँड रेट असा डेव्हलप करा किंवा पॉलिसीज अशा फ्रेम करा जिथे ऑटोमॅटिकली पल्सेसचं आणि ऑइल सीड्सचं प्रोडक्शन इन्क्रीज होईल, अँड यू विल फाइंड दॅट विल बी ऑफ व्हेरी मच यूज. देन बघा रिअल टाइम अप्लिकेशन. आय एम नॉट ऑफ दी ओपिनियन की ज्योग्राफी तुम्हाला फक्त बुकिश वेने समजायचं, बिलकुल नाही. माझ्या क्लासमध्ये मी एन्श्योर करतो की तुम्हाला रिअल टाइम अप्लिकेशन त्याचा कसा करता येईल, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. कारण जेव्हा तुम्ही सर्व्हिस मध्ये जाणार आहात, तुम्हाला त्याचा रिअल टाइम यूज आणि अप्लिकेशन करायचं आहे. ओके, सो मग आता क्रॉप थ्योरी झाली आहे, इंटेन्सिटी थ्योरी पण झाली आहे. मग क्युम्युलेटिव्हली टेकिंग द हेल्प ऑफ ऑल दिस कॉन्सेप्ट, व्हॉट वॉन थ्युमन डिड, त्यांनी एक कॉन्सेंट्रिक झोनल रिंग्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शन डिफाईन केले. काय की त्यांनी मग ग्राफ ड्रॉ केला किंवा रिंग ड्रॉ केली. कॉन्सेंट्रिक का, कारण एकच सेंटर आणि नंबर ऑफ बघा रिंग्स आहेत तिथे, म्हणून कॉन्सेंट्रिक. ठीक आहे, सो त्यांनी काय केलंय, इथे डिफरंट यू विल फाइंड एरियाज और झोन्स आयडेंटिफाईड केले. काय, समजा हा आहे सिटी सेंटर म्हणजे मार्केट, राईट, जो आपण मार्केट आता हा जो बघितला होता. ठीक आहे, हा वाला जो मार्केट आपण बघितलाय. ठीक आहे, दिस मार्केट. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द सेंटर प्लेस ऑफ द रिजन अकॉर्डिंग टू हिम. देन त्याच्यानंतरचा जो एरिया येतोय बघा, हा ग्रेश, मार्केट गार्डनिंग आणि मिल्क प्रोडक्शन तिथे होतं. लँड यूज पॅटर्न चेंज होईल का, मार्केट गार्डनिंग आणि मिल्क प्रोडक्शन, कारण तिथून इकॉनॉमिक रेंट अकॉर्डिंगली त्याला येतोय. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिलेटेड फॅक्टर तिथे कमी आहेत, आणि म्हणून इमिडिएट नेक्स्ट टू दिस यू विल फाइंड की तिथे मार्केट गार्डनिंग आणि मिल्क प्रोडक्शन होतं. फाईन, परत डिस्कस करूयात. देन त्याच्यानंतर येईल फायरवूड आणि लंबरिंग प्रोडक्शन, मग येईल ग्रेन क्रॉप्स विथ नो फॅलो लँड, देन द ग्रेन क्रॉप विथ 33% or 1/3 fallow land. ठीक आहे, 14% of fallow land, then 3 field system, 33% of fallow land, and livestock ranching then. ठीक आहे, so he based on his analysis of his own estate and parallel estates as well, त्यांनी 6 concentric ringsचा हा लँड यूज पॅटर्न दिलाय. म्हणजे जर का तुम्हाला ऍग्रिकल्चर पॅटर्न कसा चेंज होतोय, कसा फॅक्टर्सवर डिपेंड करतोय हे समजून घ्यायचं आहे, तर दिस थिअरी इज द बेस्ट मीन टू आयडेंटिफाय. ठीक आहे, बघा कसं. आता पहिला मार्केट झाला, सिटी सेंटर ज्याला म्हणतोय, पण इमिडिएटली नेक्स्ट टू द मार्केट मग तुम्ही विचार करणार की सर आम्ही ऍग्रिकल्चर करूया, तिथे व्हीट आणि राईस किंवा राय त्यांनी सांगितलंय त्याचं प्रोडक्शन करूयात. नो, द थिंग इज अकॉर्डिंग टू हिम, सी की मार्केट पासून इमिडिएट जी डिमांड असते ती असते बेसिकली पेरिशेबल गुड्सची. ना, पेरिशेबल गुड्सला जर का तुम्ही फार डिस्टन्स वरून घेऊन आलात, राईट, जसं आता तुमच्या आणि माझ्या सिटीमध्ये काय होतं की आपला दूधवाला आहे, तो तुम्ही बघणार आपल्या सिटीच्या जवळपासच्या एरियामधून येतो, रोज येतो, पण तो तुम्हाला रोज सप्लाय करतो. ठीक आहे, किंवा अमूलचे टँकर्स असतील किंवा कोणतेही मदर डेअरी वगैरे कोणती असेल, यू विल फाइंड की ते नियर बाय रिजन वरून येतात. ठीक आहे, प्रोसेसिंग होते आणि ती सप्लाय अकॉर्डिंगली होते. का, कारण यांची शेल्फ लाईफ फार कमी असते. पेरिशेबल गुड्स व्हेजिटेशन असेल, मार्केट गार्डनिंग वाला असेल, ठीक आहे, आपले व्हेजिटेबल्स असतील, किंवा मग तुम्ही बघणार मिल्क आहे किंवा आणि रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, पनीर, घी वगैरे आहे सगळे. सो बाय द वे, पनीर जास्त खाऊ नका, कारण इंडियामध्ये ऑलमोस्ट सगळा पनीर हा अडल्ट्रेटेड असतो. ठीक आहे, तिथे मिल्क नावाचा प्रकार युज होत नाही, सगळ्या केमिकल्सने पनीर बनवल्या जातं. ठीक आहे, एक जस्ट हेल्थ कॉशियस ऍडवाइस. सो मग या गोष्टी तुम्हाला दूरवरून ट्रान्सफर करण्यासाठी एक तर पैसा पण जास्त लागेल, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, कारण डिस्टन्स सोबत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज होईल, प्लस मग याची शेल्फ लाईफ पण कमी आहे, तो पॉसिबली हा वेस्ट पण होऊ शकतो. है ना, इट्स बेटर की इमिडिएट नेक्स्ट टू द मार्केट तुम्हाला व्हेजिटेबल कसा पाहिजे असतात बघा, फ्रेश पाहिजे असतात. फ्रेश कधी होणार, जर का तुम्ही तुमच्या सिटी पासून 300 किलोमीटरवरून जर का व्हेजिटेबल मागवत असणार, फ्रेश असेल का, कारण ट्रान्सपोर्टेशन टाइम फार लागलाय आणि मग ती व्हायबल
नसणार. ठीक आहे, मग पहिला झोन जो आहे दॅट इज मार्केट गार्डनिंग आणि मिल्क प्रोडक्शन अँड दॅट इज इट गिव्स यू व्हेरी हाय इकॉनॉमिक रेंट. का? एक तर पहिले याची मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे कारण सगळ्यांना फ्रेश पाहिजे. सेकंड, याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण ऑटोमॅटिकली कमी होतो कारण मार्केटच्या जवळ आहे म्हणून मग इकॉनॉमिक रेंट ऑटोमॅटिकली त्याचा इन्क्रीज होईल. नेक्स्ट झोन टू कोणता आहे? फायरवूड आणि लंबरिंग. ठीक आहे, आता कारण ही थ्योरी 1826 मध्ये प्रपोज केली आहे. सो इंडस्ट्रियलायझेशन दॅट टाइम वॉज मेनली डिपेंडेंट ऑन फायरवूड. ठीक आहे, किंवा कोल पॉवर पण म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, मग अशा केसमध्ये कारण आजचं जसं आता इराण इस्रायल वॉरने जसं पेट्रोलियमचा हा जो ओव्हरऑल वल्नरेबिलिटी एक्सपोज केली वर्ल्डची, तसं त्या टाइमला पेट्रोलियम वगैरे काही नव्हतं. मग काय होतं प्रोडक्शनचा सोर्स? वूड, फायरवूड, लंबरिंग. ठीक आहे, मग आता त्याचं काय म्हणणं होतं की सिम्पली मार्केट पासून जर का तुम्ही इफ यू हॅव युअर फायरवूड है ना, वूड प्रोडक्शन ऍट फार डिस्टन्स, मग तुम्हाला एकतर पहिले हेवी मटेरियल आहे, हॉर्स वॅगनने ट्रान्सपोर्ट करायचं आहे. यू विल फाइंड की याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय होईल? फार जास्त इन्क्रीज होईल. याचा टाइम कसा असेल? फार जास्त इन्क्रीज होईल. ठीक आहे, भले ही पेरिशेबल कमोडिटी नाही आहे पण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट होईल, टाइम इन्क्रीज होईल आणि म्हणून मग हॅव्हिंग इट ॲट अ फार डिस्टन्स वुड रॅदर लीड टू ए मेजर प्रॉब्लेम. म्हणून त्याचं काय म्हणणं होतं? यू शुड हॅव झोन 2 इमिडिएट नेक्स्ट टू दी झोन 1. ठीक आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही लंबरिंग आणि फायरवूड याची मार्केटमध्ये फार डिमांड आहे आणि तो हेवी मटेरियल म्हणून कमी एका हॉर्स वॅगनमध्ये कमी मटेरियल बसेल म्हणून काय करा, सरळ त्याला एवढ्या मार्केटच्या क्लोज आणा की त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वुड रादर बी व्हेरी लेस. आणि याचा अल्टिमेटली पर्पज आहे इकॉनॉमिक रेंट. ठीक आहे, इकॉनॉमिक रेंट is what expected to increase, है ना, and that is where you will find zone 2 rather. Okay, then zone 3. Now zone 3 is what focusing on. Okay, zone 3 rather की त्याचं असं म्हणणं आहे की आता because now distance from the market has increased but still अजून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फार जास्त वाढलेली नाहीये. सो इट्स बेटर नाव यू शॅल लुक फॉर ग्रेन क्रॉप्स कारण त्यांची मार्केटमध्ये एक तर हे पेरिशेबल नसतात. ठीक आहे, म्हणजे ते लॉंग सस्टेनेबल असतात. म्हणजे राईस असेल तर जुना राईस जास्त चांगला असतो असं आपण बघतो. ठीक आहे, गहू आपण फ्रेश घेतो पण येस तरी सुद्धा असं नाही की 2 तासात 4 तासात किंवा एका दिवसात खराब होणार आहे. इट विल टेक मच लॉंगर टू सर्वाइव्ह. सो ग्रेन क्रॉप्स विथ नो फॅलो लँड म्हणजे आयडियल नाही. म्हणजे तुम्ही काय करणार, सगळ्या लँड ट्रॅक्ट वर प्रोडक्शन घ्या. का? कारण तुम्हाला किंवा घेतात राईट, फार्मर घेतात. दॅट इज वॉट द ऑब्झर्वेशन ऑफ हिम दॅट बिकॉज ऑफ दिस यू विल फाइंड सिम्पली की याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल आणि ट्रान्सपोर्टेशन बिट इन्क्रीज आहे, हायर आहे कॉस्ट, तरी सुद्धा यू कॅन मॅनेज विथ कारण तुम्ही सिटी सेंटरच्या तरी सुद्धा क्लोज आहात. ठीक आहे, झोन 3 आहे. सो यू आर प्रिटी मच क्लोज. त्यांनी काही किलोमीटर मध्ये डिस्टन्स दिलेला नाहीये. सो बी अवेअर अबाउट दिस. ठीक आहे, झोन 3. बट वेन यू मूव्ह अवे फ्रॉम द झोन 3 नाव यू विल फाइंड की लँडची क्वालिटी आणि लँडवर जो ओव्हरऑल डिमांड आहे ती सुद्धा कमी होते. का? कारण इमिडिएट डेली सप्लायचा केस नाही तिथे. ठीक आहे, अँड दस ऍग्रिकल्चर क्रॉपिंग इंटेन्सिटी डिक्रीजेस. ठीक आहे, सो ती कमी होत जाते आणि म्हणून झोन 4 मध्ये ग्रेन क्रॉप्स विथ 14% ऑफ फॅलो लँड म्हणजे त्याला आयडल ठेवायचं. का? कारण या लाईनची क्वालिटी आता थोडी पुअर होणार कारण तुम्ही तिथे आता बघा लँडला प्रोडक्टिव्हिटी जास्त कधी असते, जेव्हा तुम्ही कंटिन्युअस इनपुट सप्लाय करणार. आता इनपुट सप्लाय इंडिव्हिज्युअल कधी करतो, फार्मर कधी करतो, ऍग्रिकल्चर मध्ये कधी करणार, जेव्हा त्याचा इन्कम त्याला येत असेल ना. आता झोन 1, झोन 2, झोन 3 मध्ये कारण इन्कम कंटिन्युअस आहे, फार्मर इज रेडी टू प्रोव्हाइड इनपुट, फाईन. बट झोन 4 ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मध्ये त्याला पैसा जास्त द्यायचा आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये इमिडिएट डिमांड नसेल त्याच्यामुळे त्याचा इकॉनॉमिक रेंट कमी आहे आणि इकॉनॉमिक रेंट कमी आहे म्हणून इनपुट कॉस्ट इज और इन्व्हेस्टमेंट इज कंपॅरेटिव्हली लेस. मग ऍग्रिकल्चर मध्ये प्रोडक्शन जास्त नसणार. मग आता त्याचं सजेशन काय आहे, डोंट इफ यू आर नॉट हॅव्हिंग दॅट पोटेन्शियल और द फार्मर ॲज दे डू नॉट हॅव पोटेन्शियल टू इन्व्हेस्ट इन द झोन 4, मग ते काय करतील, नॅचरल रिजनरेशन वर डिपेंड करतील. मग काय करणार, 7 वर्षानंतर ती लँड ऑटोमॅटिकली रिक्लेम होईल आणि मग त्याच्यामुळे त्याला जास्त इनपुट टाकायची गरज नाही. पहिले एक हा पार्सल ठेवायचा आयडल, मग सेकंड हा पार्सल, मग थर्ड, मग फोर्थ, मग फिफ्थ, मग 6, मग 7 असं करत जायचं. असं त्याचं सजेशन होतं. That is for the zone. ठीक है, and accordingly you can have production of rye, wheat, oats and other
फूड ग्रेन्स. नेक्स्ट झोन 5. आता झोन 5 काय म्हणतोय, हिअर 3 फील्ड सिस्टीम इज देअर. का? नाव लँड पार्सल इन्स्टेड ऑफ 7 आता 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होईल. 3 पार्ट्स कसं असणार, एक पार्ट असेल समजा से फॉर राई, एक असेल फॉर ओट और व्हीट अँड एक असेल फॅलो. राईट. आता वाय फॅलो, द रिझन बिंग इथे फार्मरला इकॉनॉमिक रेंट कमी होतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्हेन यू मूव्ह अवे फ्रॉम द मार्केट रेंट, इकॉनॉमिक रेंट डिक्रीजेस, ट्रांसपोर्टेशन कॉस्ट इंक्रीजेस, है ना, क्रॉपिंग इंटेन्सिटी डिक्रीजेस. सो एवढ्या केसमध्ये फार्मरला आता इन्व्हेस्टमेंटसाठी केस नाही अवेलेबल, रिसोर्सेस अवेलेबल नाही आहे, अँड दॅट्स वाय इट्स बेटर टू कीप इट फॅलो फॉर 1 year, राईट, थर्ड, अँड देन अगेन आफ्टर 3 years यू विल फाइंड दॅट लँड कॅन बी यूज, आणि मग बाकी ट्रॅक्ट ऑफ लँड मध्ये हे करा. नेक्स्ट इयर काय करा, याला फॅलो ठेवा आणि बाकी इथे प्रोडक्शन तुम्ही घेऊ शकता. सो काइंड ऑफ सर्क्युलेशन रोटेशन बेसिसवर दिस लँड नीड्स टू बी प्रॅक्टिस्ड. अँड देन झोन 6. आता झोन 6 त्याच्या अकॉर्डिंग that this zone is far away from the market. ठीक आहे, मार्केट सेंटर, सिटी सेंटर, that now economic rent is comparatively less. The farmer here cannot have enough economic rent. Transportation cost is rather absorbing the economic rent anyway generated, and thus farmer is not very much interested to invest input there, fertilizer, organic manure किंवा अजून काही इनपुट्स असतील. ठीक आहे, प्रोसेसिंग. And thus this land should be dedicated to livestock ranching, है ना, livestock ranching or grazing activities साठी this land should be given. That is what the very suggestion of वॉन थ्युनेन. ठीक आहे, और दॅट इज बिंग कॅप्ट, दॅट इज द सजेशन ऑफ वॉन थ्युनेन. कळालंय का गाईज तुम्हाला? बघा, या मॉडेलचा आपण आपल्या फार्मरची इन्कम रेज करण्यासाठी करू शकतो का, की जो फार्मर मार्केट सिटी पासून जेवढा डिस्टन्सवर लोकेटेड आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याला पॉलिसीज देऊन, इन्सेंटिव्ह देऊन, सबसिडीज देऊन का आपण डेव्हलप करू शकतो का, ऍग्रिकल्चरला इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, राईट, त्याचे ओव्हरऑल इन्कम वाढवू शकतो का. वी हॅव टू थिंक ओव्हर ऑन दिस आस्पेक्ट, राईट, अँड देन यू विल फाइंड त्याचा रिटर्न सुद्धा. ओके ना. मग आता झोन 6 इज व्हॉट, दिस इज व्हॉट दी वॉन थ्युनेन ऍग्रिकल्चरल मॉडेल, लँड यूज पॅटर्न. ठीक आहे, कळाला लँड यूज पॅटर्न काय. सो जसा जसा मार्केट पासून डिस्टन्स तुमचा इन्क्रीज होईल तशा तशा या फॅक्टर्स मध्ये तिथे चेंजेस होतील. ओके नाउ, but what again, as I told you, this theory was pretty much proposed in 1826. त्या टाइमला भरपूर लिमिटेशन्स होते. ठीक आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीचे पण लिमिटेशन्स होते, फिजिकल स्ट्रक्चरचे पण लिमिटेशन्स होते, ट्रान्सपोर्टेशन मीन्सचे पण लिमिटेशन्स होते, एव्हरीथिंग. So what, there were few modifications, those were brought later on, and those were like के इथे आता त्यांनी प्लेन लँड कन्सिडर केली होती. आपल्याला पाहिजे नेव्हिगेबल रिव्हर्स. ओके, खूप साऱ्या सिटीमध्ये किंवा गावामध्ये बघा नेव्हिगेबल रिव्हर असतेच म्हणजे असते, किंवा एक रिव्हर तर फ्लो होत असते, आणि त्याच्यामुळे सुद्धा काही इम्पॅक्ट होतात ओव्हर ऑन दी ऍग्रिकल्चर लँड यूज पॅटर्न, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मध्ये पण, इकॉनॉमिक रेंट मध्ये सुद्धा. फाईन. देन इलॉंगेशन ऑफ प्रोडक्शन झोन अलॉंग दी रिव्हर. ठीक आहे, रिव्हरमुळे याचा प्रोडक्शन झोन सुद्धा चेंज होत आहे. कसा बघूयात आपण. एक्सटेन्शन ऑफ झोन 2 इन ए नॅरो बँड, देन कन्सिडरेशन ऑफ मोर देन 1 मार्केट सेंटर और मायनर मार्केट सेंटर. म्हणजे त्यांनी फक्त एकच मार्केट कन्सिडर केला होता, पण एका रिजन मध्ये फक्त एकच सेंटर नसेल, एक तर 2 सेंटर असू शकतात किंवा छोटे छोटे अजून काही सेंटर्स पॅरलली डेव्हलप होतात. राईट. सो दॅट इज द वे. पॉसिबिलिटी ऑफ न्यूमरस स्मॉल टाउन्स ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स, दोज जस्ट कुड बी डेव्हलप्ड, अँड इंटरमिक्सिंग ऑफ प्रोडक्शन झोन्स ड्यू टू न्यूमेरस टाउन्स. मग काय होणार, समजा हा आहे याचा हा बघा ओव्हरऑल झोन 6 आहे, पण सराउंडिंगचा जो मार्केट आहे त्याचा पण तर झोन ओव्हरलॅप होऊ शकतो ना, राईट. मग इथे काहीतरी यू विल फाइंड चेंजेस वुड रादर बी ऑब्झर्व्ड. ओके, आणि दॅट इज व्हॉट द मॉडिफिकेशन दोज आर बिंग सजेस्टेड. बघा आता या डायग्रामला मी एक्सप्लेन करतो व्हॉट इट इज ट्राइंग टू एक्सप्लेन. बघा, हा आहे पहिला, हा जो पहिला हाफ आहे तो वॉन थ्युनेनचा ओरिजिनल मॉडेलचा प्रपोजिशन. सेकंड हाफ मध्ये काय केलं, हा सिटी सेंटर आहे बघा, इथून रिव्हर चालली आहे. ठीक आहे, आता रिव्हर म्हणजे सोर्स ऑफ वॉटर, रिव्हर म्हणजे फर्टाईल लँड, फर्टाईल ऍग्रिकल्चर, नेव्हिगेबल पण आहे, तर अनदर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन सुद्धा तिथे अवेलेबल झालाय. यू विल फाइंड आता प्रोडक्शन बघा अकॉर्डिंगली चेंज झालाय, की इथे मार्केट आणि गार्डनिंग थोडासा स्ट्रेच झालाय आणि तो अलॉंग रिव्हर झालाय. फाईन. त्याच्यानंतर हा टिंबर, लंबरिंग, वूड,
त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे हे स्ट्रेच झाल्या आणि पॅरलल, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन राईट दिस वे अँड देन फॅलो लँड फॅलो लँड असेल किंवा स्मॉल फॅलो लँड आहे आणि लाईफ स्टॉक रँचिंग. मग इथे काय होणार अकॉर्डिंगली चेंजेस होत जाणार बिकॉज वन सिंगल रिव्हर नेव्हिगेबल वी हॅव कन्सिडर. आता इमॅजिन करा जर मी इथे 2 डिफरंट रिव्हर इमॅजिन केलं तर, या इथे मी आता नॅशनल हायवे इमॅजिन केला तर डू यू फाइंड एनी रिअल टाइम चेंजेस दोज आर कॅरीड आउट ओव्हर हिअर, या राईट. जर मी इथे फास्ट आता ट्रॅक्टर किंवा ट्रक इंट्रोड्यूस केला तर ट्रक फार्मिंग राईट तो जर इंट्रोड्यूस केला तर वॉन थ्युनेनच्या मॉडेलमध्ये बघा किती कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होईल. वॉन थ्युनेनने हा जो पहिला मॉडेल घेतला होता इट वॉज व्हेरी स्ट्रेट अँड सिम्पल right just to avoid all complexity what he did he considered it in a plain way but the thing is in the later phase you will find की रिअल टाइम केस मध्ये भरपूर कॉम्प्लेक्सिटीज असतात. कुठे माउंटेन आहे म्हणून इम्पॅक्ट होतोय, कुठे रिव्हर आहे म्हणून इम्पॅक्ट होतोय, कुठे नॅशनल हायवे म्हणून इम्पॅक्ट होतोय, कुठे गव्हर्नमेंटचे काही व्हेरियस प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामुळे इम्पॅक्ट होतो. यू विल फाइंड देर आर नंबर ऑफ व्हेरियंट्स फॉर दिस पर्टिक्युलर प्रपोजिशन. मी लिमिटेशन्स पण सांगितले तुम्हाला सायमल्टेनियस, ठीक आहे. मग इंडियामध्ये याचं अप्लिकेशन आहे का तर यस वी डू हॅव दिस अप्लिकेशन, पण असा प्लेन अप्लिकेशन आपल्याकडे असा दिसत नाही. ऍक्च्युली ग्रीन रिव्होल्युशन, ठीक आहे, ग्रीन रिव्होल्युशन हा झालाय मेनली इरिगेशन सोर्सेसच्या अराउंड, ठीक आहे. म्हणजे मेन फोकस काय आहे इरिगेशन, ठीक आहे, किंवा स्प्रिंकलर असेल, ड्रिल असेल किंवा पॉन्ड आहे, लेक आहे, रिव्हर याच्या अराउंड. सो हा जो मार्केट आहे अकॉर्डिंग टू पंजाब युनिव्हर्सिटीचे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे स्कॉलर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्या अकॉर्डिंग हा सिटी सेंटर किंवा हा जो आहे म्हणजे हा इरिगेशन सेंटर असेल आणि त्याच्या अराउंड मग अशा गोष्टी काय होणार चेंज होत राहणार. ऍग्रिकल्चर इंटेन्सिटी सुद्धा त्याच्या जवळ जास्त असेल अँड अवे फ्रॉम द सोर्स ऑफ वॉटर you will find ती डिक्रीज होत जाईल. यू मे कन्सिडर मेनी डॅम्स फॉर दिस मॅटर आहे ना, द कॅचमेंट एरिया ऑफ द डॅम राईट दोज आर सिम्पली वर्किंग ऑन दिस वे. मग आपल्याकडे अजून रिअल टाइम मध्ये केस आहे का बिलकुल. इन युरोप राईट इन युरोप यू विल फाइंड दिस प्रिन्सिपल इज रॅदर अप्लिकेबल ऑन कॉन्टिनेंटल बेसिस, ठीक आहे. दो वॉन थ्युनेनने याला अप्लाय केला होता बघा कशा बेसिसवर, सिम्पली त्याने अप्लाय केला होता छोट्याशा फार्म इस्टेटवर. बट फॉर युरोप दिस रॅदर वर्क्स ऑन ए कॉन्टिनेंटल स्केल. म्हणजे कसा की नेदरलँड है ना, नेदरलँड आणि बाकी हे जे रिजन्स आहे हे मार्केट गार्डनिंग आणि सेंटर्स आहे, ठीक आहे. इथे याचं मार्केट आहे जर्मनी असेल, युके असेल, फ्रान्स आहे, हे मेजर इकॉनॉमीज याचं मार्केट आहे. मग नेदरलँड, स्वीडन, फिनलँड हे मार्केट गार्डनिंग सेंटर्स आहे. डेअरी फार्मिंग सुद्धा इथे फार प्रॉमिनंट आहे. त्याच्यानंतर यू विल फाइंड नेक्स्ट पेरिफेरल हब मध्ये मग स्टेपी टाइप ऑफ फार्मिंग येईल जिथून तुम्हाला ऍग्रिकल्चर प्रोडक्शन होईल आणि अनादर इन द लेटर हाफ किंवा आउटर मार्जिन मध्ये तुम्हाला लाईफ स्टॉक रँचिंग बघायला भेटेल. आणि ट्री आणि फॉरेस्ट करणारा टेक्नॉलॉजी फार इम्प्रूव्ह झाली आहे. यू विल फाइंड ट्री आणि फॉरेस्टची जो लंबरिंग झोन आहे सेकंड झोन तो फार आउटर मार्जिनला पुश झाला रशिया आणि सायबेरिया या पर्टिक्युलर रिजन मध्ये. बट हा कॉन्टिनेंटल स्केलवर अप्लिकेबल आहे. तुम्ही एकदा याचा मॅप बघू शकता वाटल्यास, ठीक आहे. मी त्याच्यासाठी तुम्हाला मॅप अवेलेबल करून देईल. बट दिस आर दी टू अप्लिकेशन्स ऑफ दिस. अमेरिकेमध्ये पण याचं रिअल टाइम अप्लिकेशन आहे. यू कॅन सिम्पली हॅव दिस पर्टिक्युलर मॅप. मला वाटतं मी याचं तुम्हाला ऑल रिअल टाइम अप्लिकेशन सांगितलं, ठीक आहे. इंडियासाठी इरिगेशन सेंट्रिक, युरोपसाठी मग लार्जर कॉन्टिनेंटल स्केल जिथे मग हे जे मेजर डेव्हलप सेंटर्स आहेत कंट्रीज आहेत ते मार्केट ते कन्झम्पशन सेंटर आणि त्याच्या अराउंड मग मार्केटिंग गार्डनिंग, मार्केट गार्डनिंग, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आणि मग टिम्बरिंग आणि लाईफ स्टॉक रँचिंग, ठीक आहे. दिस वे. मग आता दिस पर्टिक्युलर थ्वेरी दॅट वॉन थ्युनेन हॅज प्रपोज डज इट हॅव एनी क्रिटिसिझम्स ऑर अपोजिशन्स? सो येस देर आर मेनी. का? कारण त्यांनी एक तर पहिले थ्योरी 1826 मध्ये केली तर तिथे टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स फार असणार. यू कॅन इमॅजिन की तिथे त्यांनी फक्त एकच सोर्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन घेतलं. बघा आजच्या मोमेंटला किती सोर्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, बरोबर. सो मग तिथे लिमिटेशन्स ऑब्वियसली गोष्ट किती असणार, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय की त्यांनी सरफेस जो आयसोलेटेड कन्सिडर केला होता, आयसोट्रॉपिक ज्याला म्हणतो आपण. आयसोट्रॉपिक म्हणजे युनिफॉर्म सर्कल. पण रिअल टाइम मध्ये अर्थ युनिफॉर्म आहे का? ज्योग्राफीमध्ये तुम्ही एरियल डिफरन्सिएशन स्टडी केलं असेल, ठीक आहे. सो एरियल डिफरन्सिएशनचा तर क्रक्सच आहे की अर्थ इज ऍब्सोल्युटली नॉट युनिफॉर्म है ना. देर आर ह्यूज व्हेरिएशन्स ओव्हर ऑन दी सरफेस. सो मग युनिफॉर्म नाहीच आहे. कुठे माउंटेन आहे, कुठे प्लेन आहे, कुठे ट्रॉपिक्स आहे, ठीक आहे, कुठे रिव्हर्स आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस केस ऍज वेल.
वॉन ट्युनेन वॉज बिटरली क्रिटिसाइज ऑन हिज इकॉनॉमिक रेंट कॉन्सेप्ट. का? कारण त्याचं म्हणणं होतं की फार्मर त्याचा ऍग्रिकल्चर किंवा क्रॉपिंग डिसिजन, ऍग्रिकल्चर किंवा क्रॉपिंग लँड यूज पॅटर्न हा डिपेंड करतो किती रेंट येतोय, राईट, किती रेंट येतोय. बट डू यू रिअली फाइंड की फार्मर एवढा इकॉनॉमिक इन अप्रोच असतो? आय डिड नॉट, राईट. द रिझन बिंग की फार्मर हा, कारण लँड सोबत फार्मरची इमोशनल अटॅचमेंट आहे रादर दॅन टेचिंग इकॉनॉमिक रेंट. सो फार्मरचे डिसिजन्स हे फक्त ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किंवा मार्केट पासून किती डिस्टन्स आहे याच्यावर डिपेंड करत नाही. देर आर नंबर ऑफ फॅक्टर्स which define the overall behavior of the farmer. ठीक है. So behavioralism would rather define it well, and this quantitative approach, it was criticized, this von Thunen model, because हा quantitative revolution ला सपोर्ट करतोय. म्हणजे ऍक्च्युअली तो लेटर झालाय, पण हा जो मॉडेल आहे तो तसाच आहे की फार्मरचे इमोशन्स किंवा ह्युमन इमोशन्सला हा इन्फेरियर ट्रीट करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघणार की that all types of farming systems are described by von Thunen in the theory exist in all the regions. They are equally correct. Right? की सगळे types of farming सगळ्या region मध्ये असतील, that is not equally necessary. So Thunen's measures of economic rent and intensity are difficult to test because of their complexity. ठीक आहे. तुम्ही बाकी क्रिटिसिझम्स मी ऑलरेडी लिस्ट केले, यू कॅन सिम्पली लुक फॉर. ठीक आहे. आणि मग हे सगळे क्रिटिसिझम्स आहे ज्याच्यामुळे वॉन थ्युनेनची थ्योरी जी क्रिटिसाइज झाली. बट लक्षात ठेवा, इवन दो इट हॅज बीन क्रिटिसाइज, यू विल फाइंड दिस थ्योरी स्टील होल्ड लॉ ऑफ रिलेव्हन्स. ठीक आहे. लॉ ऑफ रिलेव्हन्स मग कुठे कुठे यूज होऊ शकतो मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असेल किंवा तुम्ही बघणार मग ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन तिथे कसं यूज करणार आहे, किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जो आपला तिथे मग हॉर्टिकल्चर क्रॉप्स, प्लांटेशन क्रॉप्स, मेडिसिनल क्रॉप्स हे जे डेव्हलप करायचे ते कसे आपण करणार त्याच्यावर सुद्धा. ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 शुड कन्सिडर वॉन थ्युनेन्स model, and the overall agriculture for policy making, its investment decision should be taken in parallel, in accordance, yeah, not to be in true accordance, but yeah, absolutely considering von Thunen model. ठीक आहे. मला वाटतं ही थ्योरी तुम्हाला राईटली कळाली असेल. ठीक आहे. त्याचे जे बेसिक इंट्रिकेट फॅसेट्स आहे मी तुम्हाला ट्राय केलं की रिअल टाइम बेसिसवर सांगू, एक्सप्लेन करू, आणि ते जर का तुम्हाला कळाले असतील तर मग आता या डिस्कशनला एंड करूयात. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, नक्की कळवा. आय वुड लाईक टू आन्सर ऑल युअर डाऊट. ठीक आहे. आणि बाकी मी अजून मॉडेल्स आणि थ्योरीची सिरीज बनवली आहे, यू कॅन गो थ्रू, वॉच इट, आणि कमेंट, लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू. थँक्यू.